जाऊया आजच्या 5व्या मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहतोय OV11 साखलेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी. या दोन टीम मध्ये महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 या ठिकाणी आपण पाहतोय OV11 साखलेवाडी या संघाचं फलंदाजी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली 8 धाव फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विनय आहेत. तर स्ट्राईक एंडला विनीत माळी, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. याचा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं या ठिकाणी सरफळेवाडी संघाकडून. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहिलं असाल तर विनीत आहेत, तर दुसरीकडे दीपक तरेला सुद्धा दिनेश तरेला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. यावेळेस फुललेन पद्धतीचा चेंडू जरूर होता, यशस्वी झाले त्या ठिकाणी गोलंदाज. षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त होईल. एक षटका अखेर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 10. एक दुहेरी आकडा आपण पाहतोय. तर या ठिकाणी विशाल आणि विनीत साठी हरेश केदार यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आला आहे. त्यांना जीपे केला आहे. चला घाई करायची आहे. एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळते. सरफळेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये OV11 साखलेवाडी. आणि या ठिकाणी साखलेवाडी संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या आहेत 10. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वप्नील आलेत गोलंदाजी मार्क वरती. सुरत शहरामधील एक महत्वाचा खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं असा स्वप्नील सरफळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. तर स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत निखिल सकपाल. पहिल्या मॅच मध्ये थोडस नाराज नाखुश जरूर होत त्यांनी केलं सर्वांना, परंतु काही हरकत नाहीये. पहिला सामना तुमच्या नावावरती राहिला नव्हता, परंतु दुसऱ्या सामन्याला तुम्हाला या ठिकाणी कमबॅक करावा लागणार आहे. इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल निखिल यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय स्वप्नील यांना आमंत्रित केलं आहे. तर स्ट्राईकला आहेत निखिल. धावसंख्या आपण पाहिली असाल तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्चिकातल्या. शॉर्ट चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या ठिकाणी चेंडू बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू जाईल स्लिप रिजन मध्ये. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे एक नेल्सन आकडा आपण पाहतोय. अर्थातच 11 धावा फलकावरती धावा बनवाव्या लागतील. कारण आपण पाहिलं असाल दिनेश तरे ज्या फॉर्म मध्ये आहे ना, आपण पाहिलं असाल तर 6 चेंडू मध्ये 6 षटकार दिनेश याने ठोकल्या होत्या. विनीत सुद्धा काही कमी नाहीये. विनीतने सुद्धा खूप प्रभावित केलं. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधील विनीतने सुद्धा ठोकलं आहे. शॉर्ट बॉल होता त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन विनीत माळी. आता मात्र मैदान सोडावं लागणार आहे. विकेटचं पतन पहिला गडी बाद. हॅलो 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 ओके. चला या ठिकाणी विनीत बाद झालेत. हॅलो या ठिकाणी विनीत बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक आयकॉन खेळाडू विशाल वरंडे यांनी सुद्धा मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. आजच्या मॅच मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी राहणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. स्वप्नीलने मात्र या ठिकाणी प्रभावित केलं आहे. आपण पहिला असेल एक आयकॉन खेळाडू म्हणून विनीतला या ठिकाणी बोलवलं होतं. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर सुरत शहरामधील एक
तेज तर्रार गोलंदाज म्हणजे याच्याकडे पाहिले जातं असा स्वप्नील सरफळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळाला या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्वप्नील टू विशाल. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक झेल खाली, झेल टिपला जातोय. आपण पाहत असाल तर विशालला सुद्धा या ठिकाणी माघारी जावं लागणार आहे. लगातारचा दुसरा गडी बाद. विशाल बाद झालेत. न्यू बॅटर आपण पाहतोय धवल शेडगे. सुरत शहरातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा धवल शेडगे आपण पाहतोय. आपण अनुभवतोय स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची आर के चषक 2026 पहिली रात्र तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळते या ठिकाणी. मग एक महत्त्वाचा सामना अर्थातच OV11 साखलेवाडी त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी. पहिला षटक फेकण्यासाठी आपण पाहिलं असाल तर गोलंदाज आमंत्रित केलं होतं. सालक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही हात एक समांतर रेषेमध्ये. हा असेल एक व्हाईट बॉल. अच्छा ओके. आणि निर्धाव चेंडू फेकला जातोय. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय या ठिकाणी स्वप्नीलच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली जाते. पहिलं षटक हाताळलं विनय यानं 10 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर आपण पाहतोय स्वप्नील आले. स्वप्नीलने सुद्धा आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि येणारे 3 चेंडू खूप महत्त्वाचे राहणार सध्याच्या घडीला. धवल शेडगे खूप काही नजरा या खेळाडूवरती असणार आहेत. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र रोखू शकले नाहीत आणि या एका धावने धावसंख्या पुन्हा एक धाव वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावरती आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा महत्त्वाचे सामने तुमच्या आमच्या भेटीला येतील. त्यानंतर आपण पाहतोय परवाच्या दिवसाला ओपन गट अर्थातच खुल्या गटातील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्राईकिंगला आपण पाहतोय निखिल आहेत. निखिलला या ठिकाणी आज खेळावं लागणार आहे. चेंडू चांगला फेकला होता. यावरकर चेंडू होता. त्याला हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलं. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं गेलंय स्वप्नीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटका अखेर धावसंख्या आपण पाहिली असाल तर 13. स्वप्नीलनं या ओव्हरमध्ये धावा खर्ची घातल्यात फक्त 3 आणि 2 गडी सुद्धा बाद केलेत. काय षटक फेकलं या फक्त 3 धावा खर्ची घेतल्यात. काय षटक फेकलं गेलं या ठिकाणी स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नीलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आपण पाहिलं असेल विनीत ज्या फॉर्म मध्ये होता त्याला कुठेतरी रोखून ठेवलं होतं. त्यानंतर विशालने सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. त्याला सुद्धा रोखून ठेवलं गेलं. खूप 2 महत्त्वाचे गडी या ठिकाणी स्वप्नीलने बाद केले. आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन दिनेश आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडूचं प्रात्यक्षिक दाखवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या ठिकाणी निखिल सुद्धा बाद होतील. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. निखिल बाद झाले. त्यानंतर नेव्ही बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये निखिल साखळे दाखल झाले आहेत. खूप महत्त्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये साखलेवाडी संघाकडून असणार आहे ती म्हणजे धवल शेडगे आणि निखिल साखळे. ही जोडी जर एंड पर्यंत जर मैदानामध्ये उभी राहिली ना तर नक्कीच धावा बनवू शकतात. एवढी ताकद क्षमता आहे आणि सध्या संघाला गरज सुद्धा आहे. पहिले 2 षटक राहिले होते ते म्हणजे सरफळेवाडी संघाच्या नावावरती, परंतु येणारे षटक तुमच्या नावावर सुद्धा असू शकतात. प्रयत्न करावे लागणार आहेत. धावा बनवायचे आहेत या ठिकाणी साखलेवाडी OV11 साखलेवाडी या संघाला. शॉर्ट बॉल होता
या ठिकाणी चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. सरफलेवाडी संघाने सुद्धा खूप प्रभावित केला आहे. क्षेत्ररक्षण असो किंवा फिल्डिंग, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100% या ठिकाणी देत असताना आपण पाहतोय सरफलेवाडी संघ. अरे वा, काय गोलंदाजी केली जाते. परंतु थोड्या चला थर्ड अंपायर रिव्ह्यू, वाईट साठी रिव्ह्यू असणार आहे. येस, इट इज वाईड बॉल. चला थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी हा वाईड असणार आहे. चला सरफळेवाडीसाठी आता रिव्ह्यू नसणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. आता आपण पाहिलं असाल तर या इनिंग मध्ये फक्त पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर जकडून ठेवलं या ठिकाणी सरफळेवाडी संघाने साखलेवाडी संघाला. निखिल साखले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. नॉन स्ट्राईक एंडला आपण धवल शेडगेला पाहू शकाल गोलंदाजी करत असताना. आपण पाहतोय गोलंदाज दिनेश तरे यानं खूप प्रभावित केलंय फलंदाजी करत असताना. पहिल्या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिला असाल तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार याच खेळाडूने ठोकले होते. त्यानंतर पहिलं अर्धशतक सुद्धा याच्या नावावरती राहिलं होतं. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. रेकॉर्ड बनले जात आहेत या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला एक धाव घेतली जाते. एक धाव मात्र रोखू शकले नाही त्या ठिकाणी दोन्ही क्षेत्ररक्षक. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावली जाईल. 17 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मोठे फटके अपेक्षित असणार साखलेवाडी संघाला. धवल शेडगे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत. त्या तरीच आपल्या जकडून ठेवला आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. धवल शेडगे सुद्धा या ठिकाणी माघारी जातील. धक्का क्रमांक 4 साखलेवाडी संघाला. धवल बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुजल साखले. धवल बाद झाले. त्यानंतर आपण पाहत असाल तर निखिलने यावेळी सुद्धा नाराज केलं. चांगली गोलंदाजी राहिली आहे सरफलेवाडी संघाकडून. मग ते स्वप्नील असतील. चेंडूला खेळून काढले काऊ कॉर्नरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येणार. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होतील. एक धाव खूप महत्वाची राहणार आहे टीम साखलेवाडी संघाला. षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 3 षटका अखेर धावसंख्या आहेत स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद 19 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विनय यांना. तर स्ट्राईक एंडला निखिल साखले आपण पाहतोय. खूप महत्वाचा खेळाडू सध्याच्या घडीला साखलेवाडी टीमसाठी. शॉर्टकट चेंडू होता. खेळून काढले काऊ कॉर्नरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जातीये. धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा.
अद्याप 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये यापुढे 30-25-30 धावा येणं खूप महत्त्वाचं राहणार आहे साखलेवाडी टीमसाठी. कारण बॉलिंग अटॅक त्यांचा चांगला आहे. 50 धावा ते डिफेन्स करू शकतात. एवढी ताकद, क्षमता, दमखम आहे या टीमकडे. परंतु सध्या टीमला धावांची गरज आहे आणि धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते साखलेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा एक सिंगल घेतली जाते. सरफलेवाडी संघाचा विचार केला ना तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या ताकदीचं त्यांचं राहिलं आहे. सिंगलने जास्त काही फरक पडला जाणार नाही सरफलेवाडी संघाला. शॉर्ट बॉल, चेंडू बाहेरची एज घेऊन चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. निखिल सुद्धा या ठिकाणी बाद. चला न्यू बॅटर आपण पाहतोय प्रतीक उतेकर मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डीप पॉईंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली जाते. पाहायचं आहे फेकी केली जाईल. फेकी केली तोपर्यंत या 2 धावा आणि या 2 धाव धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाते. 23 चौथं षटक मार्गस्थ आहे. काय गोलंदाजी केली जाते सरफलेवाडी संघाकडून. पहिलं षटक आपण पाहिलं असेल, विनयने फेकलं 10 धावांचं. त्यानंतर आपण पाहतोय स्वप्नील आले, स्वप्नीलने 3 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर आमंत्रित केलं दिनेशांना, दिनेशांनी सुद्धा 6 धावा खर्ची घातल्या. कंजूस गोलंदाजी कशी केली जाते ना याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सरफलेवाडी संघाकडून दिलं जातंय. काही स्पर्धा आम्ही खेळण्यासाठी सुरत शहरामध्ये दाखल झालो आहे, याचं प्रात्यक्षिक देत असताना सरफलेवाडी. पुन्हा एकदा गोलंदाजी फलंदाजी मार करते प्रतीक. यू मिस, आय हिट. तू चुकलास पण मी चुकणार नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकाखेर धावसंख्या आहे फक्त 23 धावा. स्लॉग ओव्हरचा खेळ, हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज आहेत रितेश. या षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचं राहणार आहे. सुजल आपण पाहतोय स्ट्राईक इनला, नॉनस्ट्राईकला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुभाष जोरकर आले आहेत. यावेळेस मिस टाइम. पुन्हा एकदा चेंडू आकाशाला गवस निघालतोय. स्वतः क्षेत्ररक्षक विनय खाली येणार, कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन. लगातारचा हा दुसरा गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहार साखले आपण पाहतोय. 6वा गडी या ठिकाणी बाद झाला आहे. चला निहार आले, निहार गेले सुद्धा. धक्का क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. निहार बाद.
रोहित आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा खेळणं अद्याप बाकी आहे. 4 चेंडूमध्ये जरी 10 धावा आल्या तरी सुद्धा एक फाईट स्कोअर होऊ शकतो. परंतु सुभाष जोरकरला स्ट्राईकवरती राहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे, कारण त्याच्याकडे ताकद क्षमता आहे, मोठे मोठे फटके खेळतो तो. रोहितची स्ट्रॅटेजी काय आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. 4 चेंडूंचा खेळणं अद्याप बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय हॅट्रिकची संधी असणार आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरच्या दिशेला एक धाव तर घेतली जाते. अद्याप 3 चेंडूंचा खेळ येणं अद्याप बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 24, 24 धावा 7 गडी बाद झाली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला असाल तर बिनबाद 10 धावा या ठिकाणी बनवल्या होत्या साखलेवाडी संघाचे विनीत माली आणि निखिल सकपाल यानं. त्यानंतर पडझड पाहायला मिळाली. यावेळेस सुद्धा धक्का क्रमांक 8 आपण पाहतोय सुभाष जोरकर या ठिकाणी बाद. सॉरी 9 गडी बाद झाले आहेत. 9 गडी बाद झाले त्या ठिकाणी. शेवटचं या ठिकाणी फळ आपण पाहतोय बॅटर दाखल झाले आहेत भावेश. चेंडूंचा खेळ असणार आहे 2. रितेशचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण स्लॉगरच्या खेळामध्ये चांगल्या ताकदीची गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. अरे चेंडू पॅडवरती अदलला जातोय. धाव वाजवण्याची संधी जरूर आहे या ठिकाणी, परंतु एक धाव या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात घेतली जाईल. एका धावी धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे 25 धावा. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण तुम्ही पाहू शकाल रोहित आहेत. आज बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. एक धाव तर घेतली जाते आणि आपण पाहतो या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वी होईल. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होईल. 5 षटका अखेर धावसंख्या पाहिली असाल तर स्कोर कार्ड वरती आहे 27 धावा. आजच्या दिवसातील आपण पाहिला असाल तर सर्वात कमी धावा बनवणारा संघ साखलेवाडी संघ, ओवी 11 साखलेवाडी संघ पाहायला मिळतोय. चला 28 धावा या ठिकाणी चेस करायचे सरफलीवाडी संघाला. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा चेंज करूयात. ऐकूयात रोहा तालुक्यातील एक गोड आवाज हर्षल मुंडे सरांना. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू थँक्यू. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात गणेशजी रणपी. हॅलो हॅलो कसा हॅलो 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 त्याला हॅलो
हॅलो हॅलो सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्पर्धा मानाची मराठी समाजाच्या सन्मानाची स्पर्धा आर के चषक 2026 ही संपूर्ण स्पर्धा आज आपल्या भेटीसाठी आली आणि आज पहिला दिवस रात्र क्रिकेटचा हा महासंग्राम सगळेच जण आपण अनुभवतो आणि अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतील. यंगस्टर कडापे संघाने आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी इथे मात्र सुरुवात केली. किंबहुना क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर संघ दाखल झालाय. यंगस्टर कडापे आणि त्यांच्या विरोधामध्ये आता कोणता संघ जाईल? टीम सरफळेवाडी की ओवी 11 साखेवाडी? 30 बॉल अपशक्त या मॅच मध्ये 28 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल विनीत माळी. विनीत वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण, हल्ला चढवलाय. बॉल मिड विकेट पार. आर के चषक षटकार. पहिल्याच बॉलला इरादे स्पष्ट आहेत. पहिल्याच बॉल वरती अगदी अव्वल दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सज्ज झालेत बॅटिंग करत असताना. हाच तो दिनेश आहे, त्यांना अर्धशतक लगावलं होतं आणि गोलंदाज सुद्धा तोच आहे ज्यानं अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावलं आणि हे बॅटल चांगलं होईल यात ते मात्र शंका नाहीये. दमदार स्पर्धेमध्ये दमदार आयकॉन खेळाडू आलेत. दमदार आमचे सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर युवा खेळाडू सुद्धा पाहायला मिळतील. प्रत्येक गावातून खेळाडू येत आहेत. महाराष्ट्रातून, संपूर्ण विविध राज्यातून, भारतामधून आयकॉन खेळाडू मात्र खेळण्यासाठी इकडे दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात. सगळे प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यांना पाहण्यासाठी किंबहुना त्यांचा खेळ पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक वर्ग इकडे दाखल झालेत. तर सगळ्या प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय एक टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा आणि 16 वर्षाची परंपरा आणि अनुशासन जपणारी स्पर्धा आर के चषक 2026 16वा पर्व आहे. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर मॅचची सिच्युएशन बदलून टाकली आहे. बॉलिंग करत असताना विनीत माळी म्हटल्यानंतर आयकॉन खेळाडू आहे. त्यांना अप्रतिम दर्जाचं षटक टाकलं होतं मागील मॅचमध्ये सुद्धा, पण आता तो थोडा महागडा दिसला पहिल्या बॉलवरती, पण कमबॅक आणलंय बॅक टू बॅकचे 3 डॉट टाकून. समोरचा फुलर लेनचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डिंग चांगली होतीये. एक धाव तर मिळेल. एका सावीवरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण की 28 धावा म्हटल्यानंतर जास्तीचा अंतर लांब नाहीये आणि याची चांगली जाणीव मैदानाच्या आतमध्ये दिनेशला. तो सुद्धा ॲज आयकॉन म्हणून आलाय आणि आयकॉन म्हणून येत असताना अप्रतिम दर्जाच्या जबाबदाऱ्या त्यांना आपल्या खांद्यावरती घेतल्या. दुसऱ्या फेरीमध्ये मातबर संघ बाहेर पडतात. त्यांना पराभूत करत असताना त्याहून मातबर संघ इकडे मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम फटका. डीप कव्हर, डीप पॉइंटच्या मधोमध बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. हा महत्वपूर्ण चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचं कामकाज प्रोलिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 कॅमेऱ्यांच्या साथीने ही स्पर्धा कव्हर केली जाते. 3 ऍक्शन रिप्ले बघायला मिळतात. 2 मध्ये बॉल फॉलो आणि तिसऱ्या वेळेला बॅटरचे हावभाव टिपण्याचं कामकाज कॅमेरा वर्क करतोय. म्हणजे कधी व्यासपीठ, कधी समालोचन कक्ष, तर कधी मैदानाच्या खेळाडूंचे हावभाव हे सगळे टिपले जातात. ऑन स्क्रीन तुम्ही तो कॅमेरा या अँगल मध्ये कॅमेरा लावल्यानंतर जास्तीच्या रील क्रिएट होतात. एडिटर लोक तर ते सगळे आमचे एडिटर मित्र आहेत ते सगळे तयारच असतात. सध्याच्या घडीला एडिटिंगचं जास्तीचं क्रेज चालू आहे, रील्सचं क्रेज चालू आहे आणि त्याचं सगळं सपोर्ट हे यूट्यूब वाहिनी वारंवार करत असते. 24 चेंडू आणि आवश्यकता 16 धावांची या मॅच मध्ये. जर 16 बॉल मध्ये 24 धावा असते तर मॅच बघायला थोडी मजा आली असती, पण एखादी मेडन ओव्हर, मग जी पहिली या स्पर्धेमध्ये पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा सचिन करकरे म्हणजे पिंटूने केला. पहिला या स्पर्धेचा षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला. यस सर. हॅलो. हा 2 आयकॉन मगासपासून तेच करतात. लगातार गोलंदाजी केली जाते आयकॉनच्या माध्यमातून. 1 मिनिट सर. तिसरी ओव्हर का?
हा हा लगातार 3 नाही टाकू शकत, म्हणजे याच्यानंतर पुन्हा विनीत माळी गोलंदाजी करू शकत नाहीये. लगातार 2 करू शकतात, तिसरं षटक नाही. अडवा बाटणं पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या मधोमध फटका खेळला जातो. फिल्डर तिकडे आहेत, एकदम मिळेल दुहेरीसाठी पलटलेत बॅटर आणि पाहता पाहता धावा मिळाल्या त्या दोन धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना बघायला मिळतीये. धावा 13 धावा, धावसंख्या 13. आजची तारीख सुद्धा 13. आर के चषकाला सुरुवात झाली आहे आणि आवश्यकता 14ची आहे आणि उद्या 14 तारीख, उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळला, फिल्डर पळतात बॉलच्या मागे, एक तर मिळेल दुसरीसाठी धावलेत फलंदाज आणि बघता बघता 2 धावा सुद्धा आरामामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतील. काय ताळमेळ पाहायला मिळालाय, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की तुम्हाला 2 धावा हव्यात तर पहिली धावी जास्तीच्या वेगाने धावावी लागते आणि ते केलं जाते. मैदानावरती धावत असताना जास्तीचा वेग या दोन्ही बॅटरमध्ये बघायला मिळते. चांगलं कॉम्बिनेशन आहे, चांगली कॉलिंग होताना पाहायला मिळते. सगळं ओके मध्ये आहे आतापर्यंत खेळत असताना टीम. मैदानाच्या आतमध्ये सरफलेवाडी, बिग हिट, मोठा फटका, लांबी कमी, डिस्टन्स कव्हर नाही झालाय, क्षेत्ररक्षक चुकीत. आधीच धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट संपादन केलं तर समोरच्या टीमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं काही घडत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावसंख्या बंदच करून टाक. हॅलो, 17 धावा एक सिंगल येताना पाहायला मिळते. फक्त आता आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेला बिग हिट, लवकर मॅच संपवण्याच्या इराद्यानं खेळला गेलेला फटका, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध आलाय हा षटकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना बॅटर इम्प्रेस करतात, कौतुक करावं लागेल. त्यावेळी दिनेशचा जो पहिल्या मॅच पासून खेळतो, पहिल्या मॅच मध्ये त्यानं षटक लावलं, या मॅच मध्ये सुद्धा त्यानं 2 षटकार पेश केलेत. ते नजाकत भरलेले आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल, यावेळीचा बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट पॉइंटला बॉल चालला, फिल्डर तिकडे. एक धाव, अगदी एक धाव अशी धावली ना की रात्रीचं जेवण केल्यानंतर गार्डनला चालण्यासाठी जात असताना असे वाटले बॅटर. ओव्हर संपली आहे, 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत येस 4 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. चला येस, नाही ते 10 हव्या होत्या तेव्हा 11 झालं, 11 हव्या होत्या. थोडा 2 स्कोरर मध्ये प्रश्नचिन्ह होते, त्याचं उत्तर मिळायला अखेर 4 पाहिजे. पुढचा बॉल, हो या वेळेला आडवा बाटणं सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढले. चांगल्या पद्धतीचा झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज क्रमांक पहिला दिनेश मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतील. विकेट क्रमांक 1, पहिला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर बनली आहे. हव्यात अशा धावा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात. सगळ्याच प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आपण पाहतोय. टीम यंगस्टर कडापे कॅप्टन, आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वाटचाल करा जेणेकरून आपल्याला क्वालिफायच्या मॅचला सुरुवात करत असताना टॉस हा पहिला आपण लगेच कंप्लीट करून घेणार आहोत. या विनर टीम मध्ये या 2 संघांमधील जो सामना जिंकेल तो थेट आपण जर यंगस्टार कडापे या टीमच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. हाफ ट्रॅकर आणि सामना फिनिश. अप्रतिम फटका, टीप एक्स्ट्रा कव्हरला स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. मॅच फिनिश केली षटकारानं, सामना जिंकलाय. टीम खेळत असताना आपण जर पाहिलं तर
सरपल्लेवाडी टीम आपला कॅप्टन पाठवा आणि त्याच वेळेला टीम यंगस्टर कडापे या बोथ कॅप्टन आम्ही तुमची प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वाट पाहतो जिथे करायचं आहे टॉस कम्प्लीट आपल्याला क्वालिफायच्या मॅचचा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या सरपल्लीवाडी टीमचे कॅप्टन आणि कडापे यंगस्टर कडापे